नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. जवळपास 1 महिन्यापासून आपलं काही बोलणंच झालं नव्हतं. मागच्या महिन्यात जेव्हा मी व्हिडिओ केला तेव्हा मी तुम्हाला माझ्या आजाराविषयी माहिती दिली होती. त्याच्यानंतर तुरळक काही सणावारांचे व्हिडिओ जसं मला बरं वाटलं तसं मी टाकत गेले, पण प्रत्यक्ष असं कॅमेरासमोर येऊन आपलं काही बोलणं झालं नव्हतं. त्याच्यामुळे मी ज्या काही कम्युनिटी पोस्ट टाकायचे किंवा जे काही व्हिडिओ बनवायचे, भले ते या संबंधित नव्हते, सणावारांच्या विषयी होते, आणि तरी पण तुमच्या कमेंट येत होत्या की शीतल तुला बरं वाटतं आहे का, कशी आहे तू, काळजी घे, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सेवा होत्या, मग ते देवपूजेचं काही असो, त्यातल्या काही सेवा असो, किंवा आयुर्वेदिक ठिकाणी जाऊन काही उपचार घ्यायचे असो, या संबंधित तुम्ही मला बऱ्याच प्रकारचं काही सांगत गेलात आणि सगळं तुमचं म्हणणं बरोबर होतं. आणि मी माझी जी ट्रीटमेंट आहे ती माझ्या मते नोव्हेंबर एंडिंगला 25-26 तारखेला सुरू केली होती. अगदी थोडक्यात माहिती देते की जे कोणी माझे व्हिडिओ नव्यानेच पाहत आहेत ते, तर बघा, नोव्हेंबर महिन्याच्या अगदी सुरुवातीला माझ्या मते 7-8 तारखेला किंवा 10-11 तारखेपर्यंत, म्हणजे आता अगदीच नेमकी तारीख माझी लक्षात नसल्यामुळे मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगत आहे की मला गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर किंवा ज्याला आपण कर्करोग म्हणतो त्याचं निदान झालं होतं. तसं पाहायला गेलं तर जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 म्हणजे पूर्ण 2025 हे वर्ष माझं दवाखाना करण्यात गेलं. 2025 या वर्षातला एकही दिवस माझा असा नव्हता की मी हॉस्पिटलमध्ये गेले नाही आणि माझं काही दुखलं नाही. संपूर्ण 2025 वर्ष असं माझं कठीण गेलं. आणि सरते शेवटी म्हणजे जसा नोव्हेंबर आला तसं माझ्या मेन आजाराचं निदान झालं, की जे इतक्या दिवस कळलंच नाही. फक्त तपासण्या करत राहिलो, वेगवेगळ्या प्रकारच्या पेनकिलर मी खात राहिले आणि तेवढ्यापुरतं दुखणं माझं गायब व्हायचं. पण मग काय, ते नोव्हेंबर महिन्याच्या अगदी सुरुवातीला किडनी स्टोनसारखं माझं पोट दुखलं, मला बॅक पेन झालं. म्हणजे तसं बॅक पेन माझं जुलैपासून सुरू होतं. आणि जे मेन म्हणजे आपण म्हणतो ना, अगदी शेवटचा आता एक संकेत देऊन आपल्याला सांगितलं का तुला आता हे असं असं येणार आहे आणि मग तुझं दुखणं तेव्हाच कन्फर्म होणार आहे, अशी काही ती घटना घडली. किडनी स्टोनसारखं ते पोट वगैरे दुखलं आणि त्यानिमित्ताने बायोप्सी झाली आणि मग त्याच्यातून माझ्या दुखण्याचं निदान कळलं. तसं पाहायला गेलं तर हे जे आजार आहे महिलांमध्ये शक्यतो स्तनांचा म्हणजे छातीचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर किंवा गर्भपिशवीचा कॅन्सर ज्याला आपण म्हणतो ते प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आढळतं. आणि मग त्याच्यानंतर कुणाला अन्ननलिकेचा, तर कुणाला किडनीचा वगैरे वगैरे, म्हणजे जे काही इतर जे कॅन्सरचे प्रकार आहेत ते आढळतात. पण महिलांमध्ये या 2 कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. आणि वयोमर्यादा म्हणजे कधी माहिती आहे का, जेव्हा आपली महिलांची मासिक पाळी पूर्णपणे थांबते, मग ती कुणाची वयाच्या 45 वर्षामध्ये थांबते, कुणाची वयाच्या 50व्या वर्षापर्यंत म्हणजे अशी थांबते. पण माझा मुलगा फक्त 4 वर्षाचा आहे, मग त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की माझं वय अजून किती कमी आहे. पण आता आपण त्याला आपलं दुर्दैव म्हणावं की अजून काही, पण मला ते इतक्या लवकर आलं. आणि मुख्य म्हणजे पूर्ण वर्षभरात जे लवकरात लवकर निदान व्हायला पाहिजे होतं, ज्याच्यासाठी आम्ही आमचं जिथे आम्ही काम करायचो, जिथे आमचं सगळं काही व्यवस्थित चालू होतं, ते शहरसुद्धा आम्हाला सोडावं लागलं. दिल्ली सोडून मग आम्ही आमच्या कुटुंबाच्या जवळ आम्हाला राहता येईल, मग त्यांचाही सहारा आमच्या सोबत कायम राहील म्हणून आम्ही हे सगळं केलं होतं. पण चला, निदान होणंही खूप महत्त्वाचं आहे हे मला त्याच्यातून कळलं की आपण गोळ्या किती प्रकारच्या खाणार किंवा औषधं किती प्रकारची घेणार आणि त्याच्यातही आपल्याला बरं वाटत नाही. एकदा गोळीचा पॉवर संपला की आपलं दुखणं परत चालू. त्याच्यामुळे आपल्या आजाराचं निदान होणं हे सुद्धा आपल्या मनाच्या एका तयारीसाठी किंवा एक आपल्याला समजलं आहे मग आता याच्यावर आपल्याला उपचार घेता येईल याच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि ते माझं नोव्हेंबरमध्ये कळालं. मग
त्याच्यासाठी आधी भरपूर तपासण्या झाल्या. मग त्याच्यानंतर उपचार काय घ्यायचा ते ठरलं आणि उपचार मग सांगितले की तुम्हाला केमोथेरपी घ्यायला लागेल, त्याचबरोबर रेडिएशन घ्यायला लागणार. रेडिएशन माझे 25 दिवसाचे होते. तर सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस माझे ते रेडिएशन असायचे आणि शनिवार रविवार या रेडिएशनला सुट्टी असायची. रेडिएशन म्हणजे एक प्रकारे आपल्याला लाईट दिली जाते, म्हणजे सर्वसामान्य भाषेत सांगायचं झालं तर लाईट. पण ती लाईट आपल्याला कळत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे ते किरणं असतात आणि त्याद्वारे आपली जी कर्करोगाची गाठ आहे ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. तर जवळच असलेल्या मानवता SCG मानवता कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आम्ही उपचार घेत होतो. म्हणजे अजूनही माझी ट्रीटमेंट संपलेली नाही आहे, पण बऱ्याच दिवसाचं आपण काही बोललोच नव्हतो आणि तुमचेही प्रश्न चालू होते. रिप्लाय देणं बऱ्याच वेळा माझ्या या विकनेसमुळे म्हणा किंवा मला वेगवेगळ्या प्रकारचे साईड इफेक्टसुद्धा त्याच्यामुळे झाले. त्याच्यामुळे काही शक्य होत नव्हतं. मग म्हटलं आपण व्हिडिओ करूया आणि त्याच्यामार्फत तुमच्याशी बोलूया. याच्यातून तुम्हाला बरीच माहिती मिळेल आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आरोग्याच्या बाबतीत सजग राहाल, सतर्क राहाल असं मला वाटतं. तर झालं माझं त्या पेट स्कॅनच्याद्वारे आजाराचं निदान झालं. त्याच्यानंतर जे ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर असतात त्यांच्याकडून मग तो प्लॅन घेतला की आता आपल्याला उपचार काय करावे लागेल किंवा आपला आजार जो आहे तो क्युरेबल आहे की नाही. तर मग तो होता. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही याच आजाराबद्दल नका म्हणू, कोणताही आजार राहो, तो जर पटकन आपल्या लक्षात आला तर उपचार करणं डॉक्टरांना शक्य होतं. कोणत्याही गोष्टीचं अति झालं की मग केस जी आहे ती हाताबाहेर जाते. तर डॉक्टर म्हणे क्युरेबल आहे, सगळं काही होईल. मग त्याच्यासाठी आपल्याला 25 रेडिएशन घ्यायला लागतील, 5 किमोथेरपी असतील आणि 3 ब्रॅकीथेरपी असतील. तर किमोथेरपी जी आहे ती आठवड्यातून एकदाच असेल, पण मग त्या दिवशी तुमचं रेडिएशन पण असणार आणि किमोथेरपी पण असणार. तर अशा पद्धतीने मग ते सुरू होणार होतं. पण मग जे मेन डॉक्टर आहेत तिथले, ज्यांना एक प्रसिद्ध सर्जन म्हणून ओळखलं जातं, डॉक्टर राज नगरकर. तर माणूस जर बघितला तर एकदम साधा सिंपल, म्हणजे इतकं मोठं व्यक्तिमत्व असताना की ज्यांच्यासोबत बॉडीगार्ड असतात किंवा ज्यांचं नाव आज जगभर आहे किंवा आपल्या नाशिक जिल्हा सोडूनसुद्धा इतर बऱ्याच ठिकाणचे पेशंट त्यांच्याकडे येतात. पण माणूस त्यांचं जे राहणीमान आहे तर एकदम साधं सिंपल, की कोणी त्यांच्याकडे बघून म्हणणार पण नाही की इतके मोठे डॉक्टर आहे. मग थोड्याफार आमच्या ज्या काही ओळखी होत्या, मग आम्ही पहिल्यांदा त्यांना भेटायचं ठरवलं. पहिल्यांदा हा जो काही प्लॅन आहे तो किती दिवसाचा असणार आहे आपल्या उपचाराचा वगैरे सगळं काही समजून घेतलं ऑन्कोलॉजिस्टकडून आणि त्यांच्याकडे आम्ही भेटीसाठी गेलो. तर अक्षरशः टोकन घेऊन लोक त्यांच्या भेटीसाठी वाट बघत असतात, पण ओळखीमुळे आम्हाला त्यांची लगेच भेट मिळाली. थोडाफार आम्ही वेट केला. मग माझे पप्पा, माझे मिस्टर, आम्ही तिघे त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी आम्हाला सगळं काही व्यवस्थित समजून सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की रेडिएशनमुळे तुझ्या किडनीवर काही परिणाम होऊ नये म्हणून आपल्याला पहिल्यांदा स्टेंट टाकावी लागेल, म्हणजे एक नळी असते ती आतमध्ये दुर्बिणीद्वारे टाकावी लागेल आणि त्याच्यानंतरच आपल्याला रेडिएशन घेता येतील. पण आम्ही अगोदर ज्या ऑन्कोलॉजिस्टला, म्हणजे त्याच दवाखान्यातल्या त्याच हॉस्पिटलमधल्या ऑन्कोलॉजिस्टकडून जो काही प्लॅन घेतला त्याच्यात त्यांनी असं काही सांगितलं नाही, किंवा मग त्यांना असं वाटलं असेल, प्रत्येकाचा अभ्यास वेगळा असतो, तर त्यांनी असं काही सांगितलं नाही की आपल्याला अशी स्टेंट किंवा नळी टाकावी लागेल. तर ती प्लॅस्टिकची नळी, तर पहिल्यांदा आपल्याला ते करावं लागेल, त्याच्याशिवाय रेडिएशन घेणं चुकीचं आहे. तर बघा, जे आपले मेन डॉक्टर असतात त्यांना भेटल्यानंतर आपल्याला अजून काहीतरी माहिती मिळाली, नाहीतर आम्ही त्यांना भेटलो नसतो. म्हणजे दिवसभर आमचा तिथे गेला आणि अगदी संध्याकाळ व्हायला आली होती आणि तोपर्यंत म्हणजे माझ्यावर कोणते उपचारच झाले नव्हते. त्याच्यामुळं माझं हे बॅक पेन वगैरे हे सगळंच व्हायचं आणि माझी कॅपॅसिटी कुठेतरी ती सहन करण्याची क्षमता म्हणजे जी आहे ती संपली होती. मग मी दोघांनाही म्हटले की चला आपण घरी जाऊ, एवढे मोठे डॉक्टर आहे ते आपल्याला कशाला भेटतील आणि ते प्रत्येकच पेशंट तेच हँडल करत असतील असं काही नाही. त्याच्यामुळे चला म्हटलं आपण घरी जाऊ.
पण त्यांना आम्ही भेटलो नसतो तर काय झालं असतं याची कल्पनाही आता मी करू शकत नाही. तर मग त्यांनी सांगितलं. मग त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर मला दुर्बिणीद्वारे ती नळी टाकण्यात आली. त्याच्यानंतर सोमवारपासून रेडिएशन सुरू झाले. म्हणजे अगोदर गुरुवार शुक्रवारी वगैरे ती टाकली असेल, मग तेव्हाच मी ती कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि तुम्हाला कळवलं होतं की नेमकं माझे व्हिडिओ काय येत नाही आहे किंवा व्हिडिओमध्ये एवढा गॅप का पडतो आहे. मग मी तुम्हाला तेव्हा त्याद्वारे थोडीशी कल्पना दिली होती की नेमकं मला काय झालं आहे. मग सोमवारपासून रेडिएशन सुरू झाले. मग जेव्हा रेडिएशनचा प्लॅन वगैरे आम्ही घेत होतो तर तिथल्या त्या नर्स आता BP वगैरे आपलं चेक करतात, तर त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते. त्यांच्या डोळ्यासमोरून दररोज किती प्रकारचे पेशंट जातात. तर मग त्यांनी मला थोड्या थोड्या गोष्टींची आयडिया दिली होती. आम्हाला जे जे प्रश्न पडायचे आम्ही ते त्यांना विचारत होतो. तर प्रत्येकजण म्हणजे इतकं फ्रेंडली आणि म्हणजे वातावरण तिथं वाटतच नाही की आपण हॉस्पिटलमध्ये गेलेलो आहे. म्हणजे आता असं उगाच कौतुक नाही, पण आपण जे आता एवढे दीड महिन्यापासून अनुभव घेतले त्यानुसार खरोखर म्हणजे प्रत्येकजण असं कोणीच आपल्याला असं कोऑपरेट केलं नाही, असं कधी झालं नाही. मग त्यांनी सांगितलं की ताई रेडिएशननी काही दुष्परिणाम वगैरे काही होत नाही, तुम्हाला 1-2 आठवड्याने थोडेफार साईड इफेक्ट जाणवतील आणि ते कॉमन आहे. तुम्हाला थोडंसं जुलाब वगैरे होऊ शकता, जिथे रेडिएशन आहे तुमचे ज्या जागेवर आहे तिथे तुम्हाला आग होऊ शकते किंवा मग केमोथेरपी घेतल्यावर अशक्तपणा वाटू शकतो. आणि सगळ्यात पहिला प्रश्न आणि मुख्य प्रश्न म्हणजे हा होता की माझे केस वगैरे जातील का, कारण कॅन्सर आणि त्याच्यावरचे उपचार म्हटल्यावर त्याच्यामध्ये केस जाता, आपण पूर्णपणे असं टकलं होतो असं आपल्याला वाटतं. तर मेन प्रश्न तर तो होता, कारण की आरशात आपण महिला बिना केसांचं बघणं म्हणजे हे एक नाही का वेगळं वाटतं आपल्याला की अरे कसं दिसेल. आणि त्यातले त्यात आपण तरुण म्हटल्यावर हे जास्तीत जास्त विचार आपल्यावर म्हणजे दबाव टाकतात किंवा नाही का भीतीदायक वाटतं की माझा चेहरा मी कसं बघणार नाही का. तर मग त्यांनी सांगितलं की हे काय होतं, ज्यांचा ब्रेस्टचा कॅन्सर आहे किंवा इतर जे आहे तर ते केस जातात. म्हणजे ते किमोचं जे औषध असतं ना किमोथेरपीचं, तर त्याने आपले केस असे चिकटसर होऊन जातात. त्याच्यामुळे आम्हीच तुम्हाला तो सल्ला देतो की तुम्ही तुमचे केस जे आहे ना ते पूर्णपणे काढून टाका आणि हळूहळू ते केस येऊन जातात. आणि आजारच असा आहे म्हणजे बरा होणारा आहे, पण मग आजारात उपचार घ्यायच्या वेळा आपल्याला असं वाटतं आपण वाचतोय किंवा आपल्यावर उपचार होत आहेत, त्यापुढे या केसांची काय किंमत, केस काय पुन्हा उगवतील. पण मग त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तुमच्या या उपचारामध्ये तुमचे काही केस जाणार नाही. शक्यतो गर्भपिशवी जातात, त्याच्यात पण बरेच प्रकारे कोणाचा कितीपर्यंत पसरलेला आहे मग त्यानुसार ते ठरतं. तर तुमच्या याच्यात तुमचे काही केस जाणार नाही. हेअरफॉल नक्की होईल, केस नक्की गळतील, पण जसं काही आपल्याला पूर्ण ते केस काढून वगैरे टाकावे लागतात किंवा चिकट होतात त्या पद्धतीने काही होणार नाही. मग पहिला दिलासा तिथे मिळाला की चला निदान मी आरशात मला व्यवस्थित पाहू तरी शकेल. त्याच्यानंतर मग बरोबर एक आठवडा म्हणजे आपला रेडिएशनचा सुरू झाला. तिथे जायचं म्हणजे आता आपलं गर्भपिशवीचं होतं, त्याच्यामुळे प्रोटोकॉलमध्ये असं होतं की पहिल्यांदा गेल्यानंतर तिथल्या ज्या नर्स असतील त्या आपल्या BP चेक करतील. त्याच्यानंतर आपण वजन करायचं, वजन आपलं कमी होतं आहे वाढतं आहे की स्थिर राहतं आहे हे पहिलं गेल्यानंतर. त्याच्यानंतर पाणी प्यायला लावायचे त्यांनी सांगितल्यानंतर. म्हणजे माझा अर्धा तासाचा प्रोटोकॉल होता, तर मी पूर्णपणे 1 बॉटल पाणी घेऊन जायचे आणि अर्धा लिटर पाणी हे आपल्याला एकदम प्यायचे. थोडं थोडं म्हणजे गॅप जास्त नाही घ्यायचा, पण अर्धा लिटर पाणी आपल्याला एकदम संपवायचं आहे. त्यात मी म्हणजे दिवसेंदिवस इतकी वीक होत चालली होते, म्हणजे मला इतका त्रास व्हायचा, बॅक पेन काही ना काही, म्हणजे ते नाही का म्हणजे आपण व्यवस्थित नाही, धडधाकट नाही अशी माझी स्थिती होती. आणि मला ते पाणी पिणं आणि त्यातले त्यात आता हे थंडीचं वातावरण म्हणजे फार जीवावर यायचं. आणि असं आपण पाणी पिताना एकदमच अर्धा लिटर पाणी कधी पितो नाही का, कधीच नाही पित. आपण पिलं तर 1 ग्लास पाणी पिऊ, अर्धा ग्लास पाणी पिऊ, आणि ते पण असं समजा जास्त आपल्याला ताण लागलेली असेल तरी आपण थोडा गॅप घेऊन पिऊ. मला ते पाणी पिणंसुद्धा जीवावर यायचं. अर्धा लिटर पाणी मग मी ते पिऊन घ्यायचे आणि त्याच्यानंतर अर्धा तास आपल्याला ते तसंच बसवून ठेवणार आणि मग मध्ये घेणार रेडिएशनच्या रूममध्ये. आणि थंडी असल्यामुळे कधी कधी काय व्हायचं, असं ओटीपोटावर प्रेशर यायचं त्या पाण्यामुळे.
आणि बरोबर ते अर्धा तास झाला की मध्ये घ्यायचे. म्हणजे ते पाणी पिल्यामुळे काय व्हायचं, आपली किडनी जी आहे ती पूर्णपणे पाण्याने भरलेली असल्यामुळे ती सेफ राहायची आणि आपल्याला ती मध्ये नळी पण टाकलेली होती स्टेंट, त्याच्यामुळे रेडिएशननी काही परिणाम होणार नाही असं, त्याच्यामुळे तो प्रोटोकॉल तसा होता. मग मेन जे रेडिएशनचं काम असायचं ते जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटाचं एवढंच आपल्याला ते तिथे नेऊन आणि त्या मशीनमध्ये ठेवल्यानंतर असायचं. मग आपल्याला त्याच्यामध्ये कानात नाकात म्हणजे आपले हे जे सोन्या चांदीचे दागिने ते वगैरे काही नको. मग मी काय केलं, पूर्ण महिनाभरासाठी की जोपर्यंत आपली ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत आपण काहीच घालायचं नाही, कारण दररोज थोडे आपण ते काढायचं घालायचं, त्यापेक्षा काढून मी ते ठेवून दिलं होतं. आणि अजून पण तुम्हाला ते दिसत नसेलच माझ्या कानात नाकात, तर तेही त्याच्यामुळे, कारण ट्रीटमेंट अजून संपलेली नाही, थोड्यावर आलेली आहे पण संपलेली नाही, मग त्याच्यामुळे मी ते घातलंच नाही. मग तिथे आपल्याला ते ठेवायचे 15-20 मिनिटं. आणि मेन अजून काय असायचं माहिती का, याच्यात माझ्या किडनीवर सुद्धा आधी प्रेशर होता, त्याच्यामुळेच मग मला हे बॅक पेन वगैरे सुरू झालं होतं. म्हणजे आजाराचं निदान व्हायला जास्त वेळ लागला ना, त्याच्यामुळे म्हणजे माझं ते बॅक पेन वगैरे ते त्याच्यामुळेच वाढलं होतं की किडनीवर प्रेशर यायचं आणि मग मला ती वारंवार टॉयलेटला जाण्याची भावना व्हायची. आणि पाहायला गेलं तर काहीच होत नव्हतं, एकदा सकाळी पोट साफ झालं पण मग दिवसभर माझी भावना ही तशीच असायची. मग त्यांनी अजून एक नियम काय ठेवलेले होते की रेडिएशनला यायचं म्हणजे दररोज आपलं पोट साफ झालेलं असलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत मग रेडिएशन चालू होते ना तोपर्यंत मला दररोज त्या गॅसच्या गोळ्या घ्यायला लागायच्या, म्हणजे त्याद्वारे आपल्या पोटामध्ये जे काही गॅस आहे ना ते निघून जातील. आणि जसजसे मग रेडिएशन सुरू झाले तर त्या ताईंनी म्हणजे त्या नर्सनी जे सांगितलं होतं ना ते तसं व्हायला लागलं हळूहळू. म्हणजे मी जे काही खायचे ना, म्हणजे खाणं मला जास्त जातच नव्हतं एकतर, पण मग गोळ्या घ्यायच्या असायच्या त्याच्यामुळे खावं तर लागायचं. मी काही खाण्याचा उशीर आहे, जेवढं मी खाईल त्यापेक्षा मला जास्तीत जास्त वेळा टॉयलेटलाच जायला लागायचं. म्हणजे इतक्या वेळा, आणि ते पण सारखं रात्री दिवसा, म्हणजे त्यानेच मी पूर्णपणे थकून जायचे. आणि असं आपल्याला पण जेव्हा जुलाब वगैरे होता तेव्हा आपण किती म्हणजे थकतो त्या 1-2 दिवसामध्ये की कधी आपलं रुटीन पुन्हा पूर्वपदावर येईल. आणि माझं तर असं हे 1-1.5 महिन्यापासून सतत चालू होतं. आणि आधी मी तो 5-6 महिन्यापासून त्रास काढला तो तर वेगळाच, म्हणजे अक्षरशः मी थकली होती. आणि रेडिएशन जसजसं एक दिवस वाढत चालला, मग मला ब्लिडिंग पण व्हायचं. आणि डॉक्टरांनी ते सांगितलंच होतं की तो जो ट्यूमर आहे, ती जी गाठ आहे, तर ती तुमच्या कधी लघवीद्वारे, कधी टॉयलेटद्वारे किंवा कधी ब्लिडिंगद्वारे अशी हळूहळू ती निघून जाईल. मग पहिल्या वेळेस ते असं होतं की एकदम असं काळपट माझ्या अंगावरून जायचं, म्हणजे तशा टाईप मला ब्लिडिंग व्हायचं, अशा मोठ्या गाठींसारखं वगैरे. मग तोही त्रास मी सहन केला. आणि मग दररोज असं रेडिएशन, मी दररोजचा दिवस मोजायची की कधी माझे रेडिएशन संपतील, कधी मी पूर्वपदावर येईल. आणि जेव्हा मी असं मोटरसायकलवरून वगैरे मिस्टरांबरोबर जायची तर प्रत्येक मुलीकडे, प्रत्येक जाणाऱ्या त्या व्यक्तीकडे मी एकदम निरखून बघायची की अरे यांना नसेल है ना काही, किती मस्त आहे ना ते, एकदम ठणठणीत आहे. आणि ठणठणीत असण्याचं महत्त्व हे मला त्यावेळेस कळलं की आपणसुद्धा असेच होतो, हसते खेळते, दररोज आपण किती काम करायचो, घरच्यांना म्हणजे सगळ्यांचं बघायचो आपण. आणि माझ्या बाळाबरोबर मी किती व्यवस्थित, मिस्टरांबरोबर म्हणजे किती हसतं खेळतं आपलं हे होतं. आणि हे आपल्याला काय आलं आणि कधी मी अशी होईल, कारण प्रत्येक पार्ट माझा इतका दुखायचा, विकनेस, त्यातले त्यात जशी थंडी वाढायची आणि संध्याकाळ होते यायची, मला ती संध्याकाळ अजिबात नकोशी वाटायची. अजूनही मला संध्याकाळ झाली का असं भीतीदायक होतं, किंवा असं मी आत्ता रडेल की काय अशी माझी भावना होती, म्हणजे होते अजूनसुद्धा. आणि दिवसभर असं ऊन असलं, एकदम फ्रेश असलं का मला एकदम चांगलं वाटतं. मग शनिवार रविवार तेवढी सुट्टी असायची. आणि मग एक त्यातला दिवस होता याचा केमोथेरपीचा. तर बऱ्याच दिवसाची बोलायची सवय नाही राहिली, त्याच्यामुळे कधी अशी थांबते, कधी करते, पण समजून घ्या तुम्ही.
मग किमोथेरपी माझी लगेचच, म्हणजे सोमवारी तेव्हा माझे रेडिएशन सुरू झाले. माझ्या मते नोव्हेंबरमधल्या 25-26 तारखेला काहीतरी होता वाटतं सोमवार, तेव्हा सुरू झालं म्हणजे. आणि लगेच मंगळवारी माझी पहिली किमोथेरपी. मग आपल्या डोक्यात काय असतं, किमोथेरपीबद्दल कधी वाचायची वेळ आली नाही, फक्त असते बा कॅन्सरमध्ये किमोथेरपी हा एक उपचार आहे. तर आपल्या खेड्यावरच्या लोकांना किंवा माझंही बॅकग्राऊंड असं ग्रामीण असल्यामुळे माझ्या घरच्यांना किंवा नातेवाईकांना असं वाटलं होतं की किमोथेरपीमध्ये म्हणजे काही शॉक वगैरे देता की काय. पण असं काही नसतं. किमोचं जे औषध असतं ते सलाईनमध्ये सोडलं जातं. अगदी लहानशी डबी असते आणि अजूनही काही सलाईन आपल्याला दिले जातात, जसं की व्हिटॅमिन B12 असेल, व्हिटॅमिन D जे आहे ते आपलं कमी होऊ नये, ते सगळ्यात लास्ट आपल्याला सलाईन असतं. पण असे दिवसभरात आपले काहीतरी 4-5 सलाईन होत असतील आणि त्यातलं एक सलाईन फक्त किमोचं असतं. पण मग किमोचं ते औषधच इतकं स्ट्रॉंग आहे, इतकं प्रभावी आहे, त्या दिवशी आपल्याला काही वाटत नाही. आपल्याला असं वाटतं का आपण नॉर्मल सलाईन घेतो आहे. आणि तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की पहिली किमोथेरपी, दुसरी किमोथेरपी असं. मग ते किमो घेतल्यानंतर आपल्याला त्या दिवशी पण एकदम व्यवस्थित वाटतं, पण 2-3 दिवसांनी इतका विकनेस येतो की आपल्याला जागेवरून उठावंसुद्धा वाटत नाही. तर आई गेले 1.5 महिन्यापासून माझ्यासोबत थांबलेली आहे. तसं पाहायला गेलं तर म्हणजे आम्ही 4 बहिणी आहोत आणि आमच्या तिघींचे लग्न झालेले आहे. माझी एक बहीण 11वीला आहे आणि तिला म्हणजे अजून एवढं स्वयंपाकाचं म्हणजे ती आईच्या देखरेखीखाली करते. तिला पण तिचं कॉलेज आहे आणि तिला म्हणजे असं ठेवलं नव्हतं कधी, तरी पण तिने एकटीने सगळं हँडल केलं. आणि मला तिच्याबद्दल खरंच म्हणजे असं वाटतं की वेळ आल्यावर माणूस किती स्ट्रॉंग बनत चालतं. ती सगळ्यांना सांगायची की दीदीचं पहिल्यांदा रिकवर होणं फार महत्त्वाचं आहे. माझं काही नाही, मी आणि पप्पांचं म्हणजे मी स्वयंपाक असेल किंवा घरातलं काम असेल, आमचा जो व्यवसाय आहे, तर ते सगळं मी करेल बा हँडल असं. तर तिने तेवढ्या दिवसापासून बघितलेलं आहे. मग मम्मी फक्त मध्ये 2-3 दिवस घरी जाऊन आली आणि नंतर परत यायची. म्हणजे जसं काही शनिवार रविवार सुट्टी, मग घरी थोडंसं तिच्यासाठी एक चक्कर टाकून यायची. परत मग माझ्याकडे, परत शर्विलला शाळेत सोडायला त्याचे पप्पा, आणायला आई, घरातलं आमचं सगळ्यांचा स्वयंपाक असेल किंवा घरातलं सगळं आवरणं असेल, ती प्रत्येक गोष्ट आईने पाहिली. आणि माझं असं आहे की माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी करतं आहे हे मला पहिल्यापासूनच कधी नाही, म्हणजे असं नाही का, असं एक प्रकारे ओझं वाटतं मला. आणि त्यातले त्यात आपण लहान आणि आई आपली सगळी करते. आता आई कोणती गोष्ट नाही करत, डिलिव्हरीच्या वेळेस मुलींचं करते, त्याचबरोबर काही दुखलं खुपलं आपल्याला पहिल्यांदा आई आठवते आणि आईच आपलं सगळं काही करते म्हटल्यावर मला ते कुठंतरी असं वाटायचं की मम्मीला माझ्यामुळे काम करायला लागते, मम्मी सगळं आवरते आणि मी अशी पडू नये असं व्हायचं ते. पण मम्मीने सगळं काही केलं, अगदी शर्विलची प्रत्येक गोष्ट, त्याला शाळेतून आणण्यापासून किंवा घरातलं जे काही आम्हाला लागायचं आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर. आणि मेन म्हणजे बाळसुद्धा इतकं समजदार झालं. एकदम सुरुवातीला 1-2दा तो रडायचा की माझी आई कुठे गेली, माझे पप्पा कुठे गेले, कारण किमोथेरपी म्हटलं का दिवसभर वेळ लागायचा. म्हणजे दिवसभर आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि संध्याकाळीच घरी. सकाळी जे 9 वाजता बाहेर पडलो की डायरेक्ट संध्याकाळीच घरी. मग त्याला ते नेमकं समजतच नव्हतं, अजून लहानच आहे तो. आणि आई गेली शाळेत त्याला आणायला की विचारायचा माझी आई कुठे गेली आणि आजी तू का आली मला घ्यायला, आणि आई कुठे, माझी त्याला दररोज सवय ना की आई येते मला शाळेत घ्यायला, आई कुठे गेली माझी. मग त्याची समजूत घालता घालता दिवसभर मग तो हट्ट करायचा आजीकडे वेगवेगळ्या गोष्टींसाठी. आणि पण नंतर तो इतका समजदार माझ्याजवळ यायचा, माझ्या गळ्यात पडून, आई आता रडायचं अजिबात काम नाही आहे. म्हणजे कधी कधी मी इमोशनल व्हायचे काही गोष्टींचा मला त्रास झाल्यावर. मग मला एक सहन करण्याची क्षमता माझी गेली की मला रडायला यायचं. किती माणूस स्ट्रॉंग असलं तर असं होतं, आणि जो ह्या गोष्टी काढतो ते त्यालाच माहिती. तर तो माझ्याजवळ यायचा, माझ्या गळ्यात पडायचा, आई आता रडायचं अजिबात काम नाही आहे, आता तू आराम कर. आणि मग जसजसे हळूहळू जास्त दिवस वाढायला लागले तसं तसं मग तोही इमोशनल व्हायला लागला. म्हणजे असं रडत वगैरे नव्हता, पण तो सांगायचं पप्पा तुम्ही ऑफिसला जा, आई तू हॉस्पिटलला नेऊ नको, माझ्या आईला कुठेच नेऊ नका, आई तू घरीच थांब. किंवा मग आजी म्हणजे माझी मम्मी त्याला शाळेमध्ये आणायला गेली की तिथेच विचारायचं माझी आई आहे का घरी.
आणि आई गेली नाही ना कुठे. आणि जर मग मी त्याला घरात दिसले त्याला इतका आनंद व्हायचा, आई तू घरीच आहे, आई तू घरीच आहे, लगेच गळ्यात पडायचा. आणि आपण विचार करतो ना 4 वर्षाचा आहे तो, पण किती म्हणजे मुलांमध्ये समज येत चालते प्रत्येक. म्हणजे मला त्याच्याकडे पाहून असं वाटायचं की कधी हे शर्विल शिकला सगळं काही. मग रेडिएशनचे जसे जसे प्रत्येक आठवड्यात ते 5 दिवस असायचे आणि 26 डिसेंबरपर्यंत रेडिएशन होते. 26 तारीखसुद्धा खूप महत्त्वाची आयुष्यामध्ये, सांगेल मी त्याच्याबद्दल कधीतरी तुम्हाला की या 26 तारखेलाच कोणकोणत्या घटना घडलेल्या आत्तापर्यंत या हॉस्पिटलच्या बाबतीत असं. तर मग जसे रेडिएशनचे 2 आठवडे उलटले तसं तसं मला त्या जागेवर जास्त आग व्हायला लागली. म्हणजे मी अक्षरशः लघवीला जरी गेली ना तरी मोठा श्वास घ्यायची की मला त्या वेदना जाणवू नये म्हणून, मोठा एकदम श्वास घ्यायची. डॉक्टरांनी मला त्याच्यावर एक औषध पण दिलं होतं पाण्यातून वगैरे घ्यायचं, पण त्याचा काहीच फरक नाही पडला. एक जेली दिली होती आणि आपल्याला जेव्हा असं लघवीला वगैरे जायचं आहे, टॉयलेटला जायचं आहे, तर त्यावेळेस त्या भागावर आपण ते लावून घ्यायचं. मग त्याने काय होईल की ती जागा थोडीशी बधीर होणार आणि आपल्याला त्या वेदना जाणवणार नाही. पण मला त्याचा काहीच फरक पडत नव्हता. तेवढं जरी म्हणजे मी लावलं ना तरी ज्या वेदना व्हायच्या त्या मला व्हायच्याच. त्याच्यामुळे मला बाथरूमला जायचं, टॉयलेटला जायचं तरी पण खूप म्हणजे टेन्शन यायचं. आणि याच्यामध्ये तर असं होतंच, म्हणजे मग तो कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असो, आपल्या ह्या ज्या टॉयलेट बाथरूमच्या ज्या फेऱ्या असतात ना त्या जास्त वाढतात. कदाचित त्या औषधांमुळे असू शकतं. रेडिएशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे किरणं आपल्यावरती. तर आपण कुठपर्यंत आलो होतो, तर कोणत्याही प्रकारचा कॅन्सर वगैरे असला ना तर कॉन्स्टिपेशन वगैरे या गोष्टी होतातच असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि तेवढं आपल्याला सहन करावंच लागेल. उपचार असा मध्येच सोडून चालत नाही, नाहीतर एवढं सगळं आपण केलं त्याचा काही फायदा होत नाही. त्याच्यामुळे भरपूर अनावर व्हायचं. कधी कधी रडायला यायचं, रडायचे, आईजवळ रडायचे, मिस्टरांजवळ रडायचे की नको होतं आहे मला, हे कधी संपेल माझं. कारण आधी मी खूप जास्त सहन केलेलं असल्यामुळं थोडं जरी माझं दुखलं तरी ते मला अजिबात सहन होण्यासारखं राहिलं नव्हतं. पण मग ते माझं मनोबल वाढवायचे की अगं थोडे दिवस राहिले, होऊन जाईल, काही टेन्शन घेऊ नको. पण मग आतल्या आत मला असं वाटायचं का रे हे मला सगळं समजून सांगता, भरपूर माझा आत्मविश्वास वाढवता आणि मी स्वतःला खचू देत नाही. पहिली गोष्ट हॉस्पिटलमध्येच माझा इतका वेळ जायचा, त्याच्यामुळे मग मला असं डायरेक्ट जास्त विचार करायला किंवा एकदमच मी एकट्यात राहून खूपच जास्त रडून घेतलेलं आहे आणि खूपच जास्त खचले. तर असा वेळ कधी भेटतच नव्हता. मुख्य म्हणजे पण त्रास झाला की अगदीच अवघड होऊन जायचं. सगळे झोपलेले असायचे रात्री, पण मला भरपूर वेळा उठावं लागायचं. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की खूप जास्त म्हणजे हायड्रेटेड राहायचं, पाणी जास्त प्यायचं किंवा मग तशी फळं खायची, जेवण वगैरे व्यवस्थित करायचं. अहो तुमचं सगळं ठीक आहे, पण मग माझ्यासाठी काय नव्हतं घरात आणून ठेवलेलं. ड्रायफ्रूट्स म्हणू नका, फळं म्हणू नका, त्याचबरोबर जे काही माझ्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आता सध्या मला तिखट वगैरे जास्त चालत नाही. सगळ्या प्रकारच्या गोष्टी माझ्यासाठी उपलब्ध होत्या. पण मेन म्हणजे मी जे काही खाल्लं का ते लगेच मला त्रासदायकच व्हायचं. त्याच्यामुळे की सगळं माझ्या तोंडापुढे, पण मला काही ते खाता येत नव्हतं. आणि सकाळी जे मी काही अर्धा लिटर पाणी एकदमच पिलेली असायची आणि दिवसभर थंडी, मला आलेला विकनेस, त्याच्यामुळे दिवसभर मला कोणी किती पण म्हटलं की तू पाणी नाही पित, पाणी पी, पण मला पाणी पिण्याची इच्छाच होत नव्हती. थंडीच्या दिवसात तसंही आपल्याला होतंच, पण मग काहीतरी आता गोळ्या घ्यायला लागणार आपल्याला, मग जेवण तर करावं लागेल. मग तेवढ्यापुरतं मी जेवण करायची आणि पाणी पण प्यायची. मग हळूहळू जे काही मी तिखट तर मला भरपूर आवडतं पहिल्यापासून, पण आता ते अजिबातसुद्धा सहन होत नाही. आणि आत्ता ट्रीटमेंट संपत आलेली तरी अजून पण सहन नाही होत. मग डॉक्टरांनी हळूहळू सांगितलं की तू काय खाऊ शकते, दही भात तू खाऊ शकते, त्याचबरोबर तू फळं खाऊ शकते आणि कमी तिखट असलेलं किंवा मग मुगाच्या डाळीची खिचडी असेल ते तू खाऊ शकते, नागली सत्व ते घेऊ शकते दुधामध्ये वगैरे उकळून. अशी आपण लहान मुलांसाठी पेज बनवतो ना, पाण्यात म्हणा किंवा दुधात म्हणा, तर ते. आणि गॅस वगैरे पोटात होऊ नये म्हणून आपल्या ज्या अळशीच्या बिया असतात ना तर त्या जेवण झाल्यावर खाऊ शकते असं सांगितलं होतं. पण या सगळ्या गोष्टी म्हणजे अळशीच्या बिया भाजलेल्या
किंवा आपली जी बडीशेप असेल, तीळ असतील, त्याचा मुखवास मी घरात बनवायचे. आणि माझं पहिलं असं होतं की मला जेवण झाल्यावर ते जर मी खाल्लं नाही ना, मुखवास म्हणा, भाजलेली बडीशेप किंवा धना डाळ असते बघा, तर मला असं वाटायचं की मी काहीतरी मिस झालं आहे, मला माझं जेवण झालं आहे पण काहीतरी माझं खायचं राहिलं असं मला व्हायचं. पण जेवढ्या जेवढ्या गोष्टी माझ्या आवडीच्या होत्या ना, तेवढ्या सगळ्या माझ्या नावडत्या झाल्या. जसं की सफरचंद हे माझं खूप आवडीचं होतं. आणि लग्नाच्या अगोदर म्हणजे आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला एवढी समज नसते. ते सफरचंद म्हणजे माझा इतका जीव की प्राण होता. मी घरच्यांना म्हणायचे मला आहे ना काश्मीरला द्या, म्हणजे मला तिकडे खूप सफरचंद खायला भेटतील असं. आणि ते सफरचंद म्हणजे एवढे सगळे, आता कोणी कोणी भेटायला यायचं किंवा घरात पण आणलेले असायचे फळं. मग प्रत्येकजण कसं पेशंटला भेटायला चाललं आहे, मग फळं घेऊन जा. तर मी एक पण सफरचंद अजूनसुद्धा खाल्लेलं नाही. मी इतर फळं खायची जसं मला वाटेल, बरं वाटेल की, पण मग आता गोळ्या घ्यायच्या आहे, मग आपण काहीतरी खाल्लं पाहिजे. मग घरच्यांची पण असायची बळजबरी की तू काहीतरी खा, तसं नको राहू उपाशी, जरी तुला चालत नाही पण तू काहीतरी तर पोटात तुझ्या गेलं पाहिजे, ताकद कशी काय येईल. पण मी इतर फळं खायची, पण सफरचंद माझं डायरेक्ट नावडतं झालं. डाळ भातसुद्धा माझा इतका आवडीचा होता. लग्नाच्या अगोदरसुद्धा मी माझ्या आईला म्हणायची की जेव्हा डाळ भात घरात बनणार, आमच्याकडे म्हणजे गावाकडे दररोजच नव्हतं बनत, कधीतरी म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा मग जास्त दिवसातून, पण दररोज कसं भाजी पोळी असं गावाकडे असंच असतं. शहरात तरी दररोज डाळ भात भाजी वगैरे सगळंच काही, पण मग आमच्याकडे तशी काही पद्धत नव्हती. मग डाळ भात जर ज्या दिवशी बनणार घरामध्ये, तर मी आधीच सांगायची माझ्या वाटेची पोळी वगैरे काही बनवू नका, मी फक्त डाळ भातच खाणार. म्हणजे तो इतका आवडीचा होता. तो सुद्धा माझा पूर्णपणे नावडीचा होऊन गेला. जे जे पदार्थ मला आवडायचे, तिखट म्हणा, तर ते सगळं माझं नावडतं होऊन गेलं. डायरेक्ट नकोच म्हणजे असं. मग डॉक्टरांनी सांगितलं प्रोटीनचे सोर्सेस वाढवा, मग ते पण घ्यायला सुरुवात केली. 2 किमो माझ्या व्यवस्थित झाल्या. त्याच्यानंतर तिसऱ्या म्हणजे आता प्रत्येक किमो जेव्हा आपण घेणार ना, तर त्याच्या आधी आपल्याला ब्लड टेस्ट करावी लागायची की आपलं म्हणजे आपल्या ज्या प्लेटलेट्स आहे किंवा शरीरामध्ये जे काही पेशी वगैरे आहे आपल्या, तर ते सगळं व्यवस्थित आहे ना. ते व्यवस्थित असलं तरच मग ते आपल्याला किमोथेरपी देणार, त्याशिवाय नाही. आणि असं मग दर आठवड्याला आपल्या त्या ब्लड टेस्ट होणार, आपली जी आपण CBC म्हणतो ना, तर ते. आता तुम्हाला माझ्या हातावर असं वगैरे दिसणार नाही किंवा इथं पण बघा, एक तर माझ्या नसा लवकर सापडत नव्हत्या, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी असं टोचलेलं आहे, सलाईनच्या निमित्ताने, ब्लड टेस्टच्या निमित्ताने. आणि ते मागे एकदा नस न सापडल्यामुळे इथे असं झालं. आणि मग त्यांनी पटकन ती सुई काढून घेतली. आता हे पूर्ण हिरवं होतं, पण सकाळी मी ते थोडंसं असं चोळलं, त्याच्यामुळे ते लाल झालं. तर अशा पद्धतीने 2 किमो तर झाल्या व्यवस्थित. मग तिसऱ्या किमोच्या वेळेस पण आम्ही असं CBC वगैरे करायला गेलो आणि त्याच हॉस्पिटलमध्ये सगळं काय असायचं. मग तिथे आलं की प्लेटलेट्स खूप कमी झालेले आहे. तर त्या किती होत्या, 83,000वर होत्या माझ्या प्लेटलेट्स, ज्या 1,00,000च्या पुढे पाहिजे. आणि आपण आजारी वगैरे काही नाही, तर भरपूर असतात आपल्या त्या प्लेटलेट, त्याचं काउंट भरपूर असतं. पण माझ्या त्या 2 किमोथेरपी घेतल्यानंतर एवढ्या कमी झाल्या होत्या. आणि मग त्या 1,00,000च्या आत असल्यामुळे डॉक्टर नाही म्हटले की किमोथेरपी तुमची नाही होणार, स्किप झाली. तर जोपर्यंत ते वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला किमोथेरपी घेता येणार नाही, रेडिएशन चालू राहतील. रेडिएशनला असं काही नाही आहे का पेशी एवढ्या पाहिजे किंवा आपल्या प्लेटलेट्स केवढ्या पाहिजे काय वगैरे असं. आता मी तुम्हाला हे डिटेलमध्ये का सांगते, कारण की बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं असतं आणि एवढी माहिती कोणी देत पण नाही. आणि याच्यातून जाताना आपण नेमकं आपली अवस्था काय होते, आपण किती स्ट्रॉंग राहिलं पाहिजे किंवा स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न केला तरी पण आपल्यासोबत काय काय घडतं हे सगळं तुम्हाला कळावं. कारण की आजार पण काही सांगून येत नाही आणि माहिती असलेलं बरं. आणि बऱ्याच जणी लक्ष देऊन व्यवस्थितपणे ऐकतात, जाणून घ्यायचं असतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला मी हे सगळं काही म्हणजे एक प्रकारे मी माझी जर्नीच सांगते की नेमकं काय काय घडलं, किंवा तुम्हाला जे काही माझ्याबद्दल किंवा शीतलने सांगितलं असं असं झालं आहे, तर जे काही प्रश्न पडले असतील ते सगळे उत्तरं तुम्हाला याच्यातून मिळून जातील. याच्यात मी तुमच्यापासून काहीच लपवत नाही. जसे काही तुम्ही माझ्या म्हणजे एकदम घरातच नेहमी राहतात अशा पद्धतीने मी तुम्हाला ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करते. मग ते प्लेटलेट्स तर कमी झाल्या, मग आता काय करायचं. डॉक्टरने सांगितलं इंजेक्शन घ्यायला लागेल. मग इंजेक्शन पण घेतलं. ते असं बेंबीच्या खाली देतात आपलं,
प्रत्येक गोष्टीचं म्हणजे मला टेन्शनच वाटायचं. आत्तापर्यंत कधी अशा कोणत्या गोष्टी म्हणजे कोणत्या याच्यासाठी मी इंजेक्शन अशा प्रकारे घेतलं किंवा शेरविलच्या वेळेसची आपली पहिली माझी डिलेवरी, त्यावेळेस मी आयुष्यात पहिल्यांदा सलाईन घेतलं होतं किंवा इतके जास्त सलाईन असा कधीच काही अनुभव नव्हता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची मला भीती वाटायची आणि मेन म्हणजे पेन जास्त काढल्यामुळे कुठेतरी मला ते नको नको व्हायचं. चला ते पण इंजेक्शन घेतलं. मग आता कधी वाढतील काय ते डॉक्टरांनी सांगितलं नाही. फक्त सांगितलं की तुम्हाला 3-4 दिवसात पुन्हा CBC करून बघायची की किती वाढल्या किती नाही पेशी वगैरे असं. मग बघितलं तर अजून कमी झालेल्या, त्या आल्या होत्या 49,000वर. मग डॉक्टरनी सांगितलं की आता तुम्हाला अजून एक इंजेक्शन घ्यायला लागेल आणि गोळ्या पण देतो 7 दिवसाच्या दररोज. फक्त जेवण झाल्यानंतर एकच टाईम एकच गोळी घ्यायची असे 7 दिवस आणि मग वाढून जातील. फक्त लक्ष एवढंच ठेवा की काही ब्लिडिंग वगैरे होत नाही ना, कारण जशा प्लेटलेट्स कमी होतात ना तसं म्हणजे ब्लिडिंग होण्याचा वगैरे जो चान्स असतो तो जास्त असतो. मग मी अजूनच घाबरून गेले. मग आता प्लेटलेट्स वाढण्यासाठी काय करायचं? पपई खायची. मग दररोज मी पपई खाऊन जायची. सकाळी नाश्ता करायचा असायचा तर मग पपई खाऊन मग रेडिएशनसाठी जायची. मग घरचे म्हणायचे की जी आपली गावरान पपई असते ना तर ती पाहिजे होती, पण आता शहरी भागात कुठे मिळणार आणि घरी म्हणजे माझ्या माहेरी तिकडे गावाकडे पण नव्हतीच. म्हणजे नुकतीच आत्ताशी त्यांना कळ्या वगैरे लागलेल्या आहे असं. मग ज्या असायचे त्या पपया आम्ही इथून बाजारातून घेऊन यायचो. मग पपई खायचे. मग काही दिवसांनी किवी आणले. पण मग असं असायचं की एवढ्या कमी झाल्या आणि प्लेटलेट्स कमी झाल्या की ते वाढायला खूप जास्त वेळ लागतो. मग आमचे 2 आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जे आहे इंजेक्शन घेतल्यानंतर तर तेवढे गेले. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे मधल्या काळात तरी आम्ही 4-4, 5-5 दिवसात किंवा 3-4 दिवसामध्ये CBC करतच राहिलो, पण पाहिजे तशा काही त्या वाढतच नव्हत्या. त्याच्यामुळे किमो स्किप होत गेल्या. मग माझ्या ज्या 5 किमो सांगितल्या होत्या त्यापैकी मी 3च किमो घेऊ शकले. जेव्हा रेडिएशनचा शेवटचा आठवडा होता, जोपर्यंत रेडिएशन होते म्हणजे जोपर्यंत मला ती लाईट देणार होते तोपर्यंतच किमो घ्यायच्या होत्या. रेडिएशन प्लस किमो असं होतं ते. जेव्हा रेडिएशनचा शेवटचा आठवडा उगवला मग तेव्हा एकदा पुन्हा फायनली चेक वगैरे करून तोपर्यंत म्हणजे असे किमो घेऊन 21 दिवस किंवा 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले होते. मग 1 लाखाच्या पुढे गेल्या आणि आम्ही कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकला की चला आपली 3री किमो होते. आणि मग आम्हाला असं वाटायचं की अरे आपल्या मधल्या किमो झाल्या नाही, आता तर रेडिएशन पण संपत आहे, मग आपलं म्हणजे काही ट्रीटमेंट कमी पडेल की काय असं. मग आम्ही डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टरांनी सांगितलं होतं रेडिएशन प्लस किमो, त्याच्यामध्ये किमोचा रोल 5% असणार होता आणि बाकी रेडिएशनचा. तर आपल्या शरीराने ते काही साथ दिली नाही आणि किमो तशी असते पण की स्ट्रॉंग असते ती ट्रीटमेंट आणि प्रत्येकाचं शरीर ते झेलवेल, प्रत्येकाच्या शरीराला ते झेलवेल असं नाही. आणि आपल्याला ते नाही सहन झालं, त्याच्यामुळे मग प्लेटलेट्स फारच कमी होऊन गेल्या. तर काही हरकत नाही म्हणे, जेवढ्या झाल्या तेवढ्या झाल्या, बाकी तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका. मग आम्हाला थोडंसं बरं वाटलं की चला जरी आपल्या किमोथेरपी नाही झाल्या म्हणजे त्याचं एवढं काही विशेष हे नाही. मग त्याच्यानंतर आता रेडिएशन संपले होते. 25 रेडिएशन घेतले आणि त्रास तर भरपूर व्हायचा, भरपूर जळजळ व्हायची दोन्ही पण जागेंवर. आणि किमो पण झाल्या. आता वेळ होती ब्रॅकीथेरपीची. तर ब्रॅकीथेरपी जी आहे ती इंटरनली केली जाते, म्हणजे जिथे आपला ट्यूमर आहे, जिथे आपली कॅन्सरची गाठ आहे तर मग तिथे ते रेडिएशन दिले जातात. हे कसे बाहेरून होते, किमो तर सलाईन होतं, रेडिएशन म्हणजे बाहेरून आपल्याला ते किरण सोडले जायचे ते रेडिएशन होतं. आणि ब्रॅकीथेरपीमधलं रेडिएशन हे इंटरनली म्हणजे ते भूल देऊन केलं जातं. मग रेडिएशनला 1 आठवडा पूर्ण झाला की त्याच्यानंतर ब्रॅकीला सुरुवात होणार होती. आणि ब्रॅकी काही दररोज नाही, ती आठवड्यातून एकदाच होते. मग डॉक्टरांकडे गेलो तर जसं आमचे शुक्रवारी रेडिएशन संपले माझ्या मते 26 डिसेंबरला, तर त्यांनी लगेच सांगितलं की सोमवारी आपण लगेच आपली पहिली ब्रॅकीथेरपी करू. 8 दिवसाचं गॅप घ्यायची गरज नाही, जेवढी आपली ट्रीटमेंट लवकर पूर्ण होईल तेवढं चांगलं आहे. मग लगेच सोमवारी पहिली ब्रॅकीथेरपी झाली. भूल वगैरे प्रत्येक वेळा भूल घ्यायची म्हणजे माझ्या मनात आधीच म्हणजे एक ते विकनेस वगैरे आणि ते सारखं
काय आता लूज मोशन किंवा काय, त्यामुळे आता हे भूल घेणे मला कुठेतरी अंगाला काटा यायला की मला प्रत्येक वेळा भूल घ्यायला लागणार आणि ते पाठीमागून ते मणक्यावर इंजेक्शन देणार, ते माझ्या मनात भीती तयार झाली. पण आता काय प्रत्येक गोष्ट उपचार घ्यायचा म्हणजे काढावीच लागणार होती. तिथे मी सामोरी गेली. मग पहिली ब्रॅकीथेरपी झाली. त्याच्यानंतर मग डायरेक्ट सोमवारी झाली ती. मग आई म्हटली की आपण 8 दिवसाचा गॅप आहे, तर मग आपण जाऊ माहेरी, मी तुला घेऊन जाते आणि तेवढंच तुझं विचार पण बदलतील. 4 लोकांमध्ये म्हणजे गावाकडे कसं आपले जास्त माणसं असतात घरात आणि मग तू थोडंफार विसरशील, तुझ्या मनात जे काही चालतं, जे भीती तयार होती, तर मग ते थोडंसं बदल नाही का, वातावरण आपलं बदललं की तुला थोडं बरं वाटेल असं मी नको म्हणायची. कारण जरी शेरविलला होती, क्रिसमसची सुट्टी होती, पण मग मी म्हटलं नको जायला, तो पण हट्टीपणा करतो जास्त आणि इथं काही दुखलं खुपलं तर आपल्याला लवकरच म्हणजे 5 मिनटाच्या 10 मिनटाच्या अंतरावर दवाखाना आहे, आपण लगेच जाऊ शकतो. तिकडे जायचं म्हणजे माझं काही दुखलं तर पुन्हा टेन्शनच, म्हणजे लांब यावं लागेल असं. मग ती म्हणे ठीक आहे, मग नाही तुझी इच्छा तर थांबू आपण इथंच. मग नंतर 31 डिसेंबरला असंच आम्ही थोडंसं घराबाहेर पडलो, मग तिकडून फिरून आले. आता हे दोघं माझे मिस्टर परत आई दोघंही असताना म्हणजे मला इतकं रडू आलं की कधी माझा हा त्रास संपेल, कधी मी याच्यातून बाहेर पडेल आणि मलाच का आलं असं, म्हणजे नाही का. तशी मी मानसिक तयारी माझी भरपूर ठेवलेली, पण जेव्हा माझं काही दुखेल किंवा मला जो काही असा त्रास होईल किंवा आपण जी अनॅक्झायटी किंवा अस्वस्थता ज्याला म्हणतो ती काही आली की त्यावेळेस मी हेच शब्द बोलायचे. आणि मेन म्हणजे आपल्याला 1-2 दिवस जरी दवाखान्यात जायला लागलं तरी आपण कंटाळतो. तेव्हा माझं हे सतत 1.5 महिन्यापासून सुरू होतं, तर मी कुठेतरी जास्तच कंटाळली होती असं म्हणायला काही हरकत नाही. मग मी खूप जास्त रडली. तर आई म्हणे अगं असं नको करू, तू रडली तर मग आमचं पण धीर खचतो आणि काही नाही, भरपूर जण याच्यातून बाहेर पडतात. म्हटलं मला माहिती आहे गं मी याच्यातून येणार आहे बाहेर सगळं काही, पण कुठेतरी मला एकदम एकटेपणा जाणवतोय म्हटलं. मग नंतर 1 जानेवारीला परत आईने मला अजून एकदा विचारलं जायचं की काय आपण, तुला तेवढंच थोडं बरं वाटेल. मग म्हटलं ठीक आहे जाऊ म्हटलं आपण. मग त्याच्यानंतर 4-5 दिवस गेलो. मग रविवारी आलो आम्ही, परत मागच्या रविवारी आलो आणि सोमवारी माझी दुसरी ब्रॅकीथेरपी होती. पण मग त्या दरम्यान त्या 2-4 दिवसांमध्ये मला माझे भरपूर नातेवाईक तिथे भेटायला आले, म्हणजे गावचे असो किंवा माझ्या नात्यातले असो. तर त्या प्रत्येकाने मला खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित समजून सांगितलं की अगं आजकाल भरपूर जणांना, अगदी लहान लहान मुलांनासुद्धा हे आहे आणि त्याच्यातून बाहेर येतं माणूस, एवढं काही घाबरायचं नाही. आता हे तर सगळं मलाही पण कळतं, पण आपण म्हणतो ना की आपण जेव्हा माणसांमध्ये जातो, त्यांच्याशी बोलतो किंवा गावाकडचं वातावरण हे ते सगळं, त्याच्यामुळे माझं मनोबल वाढलं. आणि जेव्हा मी दुसऱ्या ब्रॅकीथेरपीसाठी गेले मग सोमवारी मागच्या, म्हणजे आत्ता 2-4 दिवसापूर्वी, तर मला एकदम व्यवस्थित, म्हणजे मी एकदम आत्मविश्वासाने गेले. मला कुठे काही दुखलं खुपलं काही नाही, मी एकदम व्यवस्थित होते. आणि जरी मला भुलीचं इंजेक्शन दिलं तर ते कसं अर्धी भूल असते ना, त्याच्यामुळे डॉक्टर नेमकं काय करताय काय ते सगळं मी व्यवस्थित बघितलं आणि घरी आले. आता माझी अजून एक ब्रॅकीथेरपी आहे येत्या शुक्रवारी, तर मग ती आपल्याला करायची आहे. मग त्याच्यानंतर जवळपास 50-60 दिवस ते लोक गॅप देतील, डॉक्टर लोक. मग ट्रीटमेंट तर संपेल आणि मग गॅप देतील. शरीराला जी आपली हिलिंग हवी असते किंवा बरं व्हायची जी एक प्रक्रिया असते, वेळ असतो शरीराची झीज वगैरे भरून काढण्यासाठी, तर तो वेळ असू शकतो असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर ते पुन्हा एकदा स्कॅन करतील, म्हणजे तपासणी करतील. मग त्याच्यातून कळेल नेमकं आता आपलं हे कितपत बरं झालेलं आहे, पूर्ण बरं झालेलं आहे किंवा काय, ते त्या रिपोर्टमधून आपल्याला समजेल. तर अशा पद्धतीने माझी ही ट्रीटमेंटची जर्नी होती. मी तुम्हाला अगोदर जे काही दुखणं खुपणं होतं ते कसं होतं, काय प्रकारचं होतं, हे सगळं सांगितलं. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणींचा प्रश्न असेल की गर्भपिशवीचं जेव्हा आपल्याला असं काही उद्भवू शकतं तर त्याच्या आधी आपल्याला काय काय होऊ शकतं किंवा काय त्याची लक्षणं असतात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या अंगावरून
जर जास्त पांढरं पाणी जात असेल, पांढरा द्रव जात असेल, त्याला काही विशिष्ट वास असेल किंवा वास असो नसो पण एक ठराविक प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आपल्या पॅन्टला डाग पडत असतील तर आपण त्याच्यासाठी डॉक्टरकडे गेले पाहिजे. आणि डॉक्टर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पॅप स्मिअर टेस्ट करायला लावतात. आणि मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओत सांगितलं होतं, याही व्हिडिओत सांगते की तपासणीला अजिबात घाबरायचं नाही. आपण आपल्या शरीराच्या म्हणजे एक म्हणतो ना, एक चांगल्या आरोग्यासाठी तपासणी करणं हे खूप चांगलं आहे. पुढे जाऊन एखादा मोठा आजार वगैरे होण्यापेक्षा हे कधीही चांगलं ना. पण बरेच जण आपल्यापैकी फुल बॉडी चेकअप 4-6 महिन्यातून करतच असतात आणि मग हे आपण केलं तर कुठे बिघडणार आहे. आणि हे आपण आपल्या याच्यामध्ये ठेवलंच पाहिजे. आपण कुठे म्हणून खर्च करत नाही, तर आपलं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी आपण तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला हे मी पहिलं लक्षण सांगितलं की अंगावरून पांढरं पाणी जर जास्त जात असेल किंवा मग काही त्याला विशिष्ट वास असेल तर हे एक याच्यातलं गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर किंवा गर्भपिशवीचा कॅन्सर याच्यासाठी हे एक लक्षण असतं. दुसरं म्हणजे जेव्हा आपले पती पत्नींमधले शरीर संबंध होतात तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त दुखत असेल किंवा मग काही रक्त वगैरे येत असेल, जसं माझ्या बाबतीत झालं होतं, रक्त येणे, ब्लिडिंग होणे, तेही अगदी थोडंसं होतं पण आम्ही त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला नाही, काहीतरी वेगळं वाटलं, लगेच आम्ही डॉक्टरकडे गेलो. तर हे एक दुसरं लक्षण असतं. त्याचबरोबर आपल्याला मासिक पाळीमध्ये जास्त त्रास होत असेल तर हेही त्याच्यामधलं लक्षण असतं. आणि HPV जे माझ्यामध्ये पॉझिटिव्ह आलं होतं, HPVची म्हणजे HPVचं जे इंजेक्शन आहे ते खरं तर मुलींना लग्नाच्या अगोदरच दिलं जातं आणि लग्नानंतरही समजा आपण 45 वयापर्यंत ते घेऊ शकतो. पण शक्यतो प्रत्येक मुलीला एक लग्नाच्या वयाची आपली मुलगी झाली किंवा 10-11 वर्षाची जरी झाली तरी आपण तिला ते इंजेक्शन द्यायला पाहिजे. आता हे माझं पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्हाला शेरविलच्याच एका फाईलमध्ये, म्हणजे आपली जी बाळांची फाईल असते ना, त्याच्यामध्ये वाचायला भेटले की अरे HPV म्हणून सुद्धा असतं आणि तो सुद्धा पुढे जाऊन मुलींमध्ये एक गर्भपिशवीचा कॅन्सर तयार करू शकतो किंवा पुरुषांमध्ये घशाचा वगैरे कॅन्सर तयार करू शकतो. तर त्याचं इंजेक्शन घेणं, त्याची लस घेणं किती महत्त्वाचं आहे हे त्याच्यातून समजलं. पण मग आता काय, आपल्यात जेव्हा पॉझिटिव्ह आलं तेव्हा आपल्याला कळून काही फायदा नाही. तरी मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावरचे सुद्धा वॅक्सिन घेतले होते की बाकीचे जे स्ट्रेन आहेत भले त्याने काही कर्करोग वगैरे कॅन्सर वगैरे होत नाही, पण मग आता काय आपलं बहुतेक ते अगोदरच असेल. आणि गाठ जी आहे कॅन्सरची ती काही अगदी सहज बनत नाही, ती बनायला भरपूर वेळ लागतो. पण मग याचं असंच असतं ह्या आजाराचं की हा आजार लपून राहतो, लवकर लक्षात येत नाही. आणि माझंसुद्धा बघा अगदी जानेवारीतच माझी बायोप्सी झाली होती, त्याच्यानंतर MRI वगैरे झालं होतं, त्याच्यामध्ये तर सगळं काही नॉर्मल आलं होतं. तेव्हा कुठे होती ही गाठ नेमकी तेव्हा कुठे होती. पण काय आता असं काय आता याच्यावर शब्दच नाही बोलायला. जेव्हा लक्षात आलं तेव्हा तर वाढलेलं पण होतं आपलं, म्हणजे गर्भपिशवीच्या तिथे तर वाढलेलाच होता पण थोडंसं साईडला पण होतं. त्याच्यामुळे मग म्हणजे एकतर निदान व्हायलाच वेळ गेला असं थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छिते. पण मग तुम्हीसुद्धा तुमच्यात याच्यातलं एक जरी लक्षण असेल, भले तीच गोष्ट तुम्हाला असेल असं काही नाही, पण निदान आपण डॉक्टरकडे जाऊन आपल्या ज्या प्राथमिक टेस्ट असतात, तपासण्या असतात त्या करून घ्यायला काही हरकत नाही. जसं की छातीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ती मॅमोग्राफी असते बघा, तर ती पण तुम्ही करत राहा. आणि याच्या बाबतीतसुद्धा जे असतं पॅप स्मिअरमध्ये आपल्याला कळून जातं की आपल्याला जे लक्षण आहे मग हे त्यातच हा आजार वगैरे आहे की काय आपल्याला, किंवा दुसरं नॉर्मल काही इन्फेक्शन असेल किंवा इरोजन असेल तर त्याच्यावर डॉक्टर आपल्याला औषधं देतात. आणि पुढे जे काही धोक्याच्या घंटा आपल्यासमोर उभ्या असतात तर ते आपण टाळू शकतो. तर पहिल्यापेक्षा आता भरपूर बरं वाटतं. विकनेस आहे, आराम करण्याची गरज आहे, तर त्यानुसार मग मी आराम पण करते आणि व्हिडिओला तर सुट्टीच घेतलेली आहे. एखादा एक व्हिडिओ आठवड्यातून टाकते, पण मग आरामाची गरज आहे शरीराला. आणि शरीर आपण म्हणतो ना, सरसलामत तो पगडी 50, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आपण बरं तर आपण सगळं काही पुन्हा उभं करू शकतो, शून्यापासून पुन्हा सुरुवात करू शकतो.
पण पहिलं त्याच्यासाठी आपण ठणठणीत बरं होणं फार महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ भरपूर मोठा झाला, त्याच्यामध्ये मी सगळी डिटेल माहिती तुम्हाला दिली आणि मध्ये एकदा ते माझं हिमोग्लोबिन पण भरपूर कमी झालं होतं मधल्या काळामध्ये ह्या ट्रीटमेंटच्या दरम्यानच. तर जवळपास ते होतं 8.3 8.5 असं यायचं. आता CBC जसं करायचो ना आम्ही, तर त्याच्यामध्ये ते तेवढं यायचं कमी, म्हणजे भरपूर कमी होतं. निदान ते 12 ते 14च्या दरम्यान तरी पाहिजे महिलांमध्ये. तर मग एक ब्लड बॅगसुद्धा द्यायला लागली होती. मग त्याच्यानंतर वाढलं आणि मी हिमोग्लोबिनच्या माझ्यासाठी गोळ्या पण चालू होत्या, किंवा जे आपल्या घरात खाण्यामध्ये ज्या भाज्या किंवा ज्या पदार्थांची गरज आहे ते पण मी घेते. आता जशी माझी रिकव्हरी होईल तशी मी पुन्हा सुरुवात करण्याचा हळूहळू प्रयत्न करेल. तुमच्यापर्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत राहतील. आणि ही जी अपडेट द्यायची होती ती तुम्हा सर्वांसाठी, की तुम्ही भरपूर प्रश्न विचारत होते, कमेंट करून विचारत होते, शीतल तू कशी आहे, किंवा तुला बरं वाटतं आहे का, नेमकं काय चालू आहे काय वगैरे. तर ते सगळे या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. संक्रांतीचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तो बघा. आणि आता 5-6 दिवसांमध्ये परत संक्रांत येते, तर मग शक्य झालं तर व्हिडिओ बनवेल, नाहीतर मग आपले जुने व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. जुन्या व्हिडिओमध्ये काय तारखा फक्त त्या वर्षाच्या असणारे, माहिती तर तीच असते. जमलं तर मग ते व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. तर मग हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि अजून एक धन्यवाद या सगळ्या गोष्टींसाठी, की या काळामध्ये सुद्धा तुम्ही माझे व्हिडिओ पाहतायत आणि माझं मनोबल वाढवण्याचा तुम्ही खूप प्रयत्न केला. धन्यवाद. भेटूया परत.